या स्पॉट पासून आपल्याला एक सप्लाय झोन असल्यामुळे प्राइसला एक रिजेक्शन पाहायला मिळते आणि कंटिन्यू प्राइस आपल्याला या ठिकाणी थोडंसं रिजेक्शन दाखवेल। पहिली गोष्ट म्हणजे क्रूड ऑइल आपला एक पॉझिटिव्ह ट्रेंडमध्ये ट्रेड करतोय, बट पॉझिटिव्ह ट्रेंडमध्ये जरी असेल आणि इथे एक रेजिस्टन्स दाखवत होता आणि या रेजिस्टन्सचा जरी ब्रेकआउट केलेला असेल तरी या ठिकाणी इश्यू असं झालेला आहे की या ठिकाणी जो सप्लाय झोन आहे त्याची डिस्टल लाईन जवळपास आपल्याला या वरच्या भागामध्ये म्हणजे 7044च्या नियर बाय पाहायला मिळते। त्यामुळे या भागामधून आपल्याला काय पाहायला मिळेल की प्राइसमध्ये या भागातून आपल्याला थोडंसं एक फॉल पाहायला मिळू शकतो। एक पॉज म्हणजे जी अप ट्रेंडची रॅली आलेली आहे, अप ट्रेंडच्या रॅलीला एक पॉज किंवा एक रिजेक्शन पाहायला मिळू शकतो। त्यामुळे आपण या ठिकाणी प्रॉफिट बुकिंग ट्रेड आपण या ठिकाणी ट्रेड करतोय क्रूड ऑइलमध्ये। ठीक आहे, चला पाहूया मार्केट काय याचा रिझल्ट देतो। Tamil BGM. करू शकतो बुक तुला जर करायचं असतं 146 1200 पर्यंतचा प्रॉफिट आला असेल नाही का? 1200 चालू ओके, चालू आहे म्हणजे काढला नाही का अजून? नाही, अजून टच नाही केला। लालच येते मनात नाही का? टार्गेट तर आपलं कम्प्लीट झाले, जे टार्गेट आपण कन्सिडर करत होतो की या टार्गेट पर्यंत आपल्याला पाहिजे तो टार्गेट कम्प्लीट झालेला आपला झाला 1110 क्लोज।